राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हा प्रकरणी कोर्टात सुनावणीची तारीख मिळत नाही. सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत. पक्ष ज्याचा त्याला मिळाला पाहिजे. पवार साहेबांवरील अन्याय सहन करणार नाही असंही केलं स्पष्ट. निवडणूक आयोगामध्ये ते जिंकले, मात्र ते कोर्टात जिंकू शकणार नाहीत. सुप्रिया सुळेंना विश्वास. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचा फाउंडर मेंबर आणि फाउंडर प्रेसिडेंट हे शरद पवार कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. पहिला मुद्दा. भाजपकडनं राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकरांची सुनेत्रा पवारांकडे तक्रार. बालवडकरांची वर्तणूक अहंकारी. भाजपकडनं नाराजी व्यक्त. तर सुनेत्रा पवारांना पत्र लिहिण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही, बालवडकरांची टीका. संजय राऊत आणि राज ठाकरेंमध्ये तासभर चर्चा. संजय राऊतांनी राज ठाकरेंची शिवतीर्थवरती भेट घेतली. संजय राऊत आणि राज ठाकरेंच्या भेटीचं कारण मात्र अस्पष्ट. संजय राऊतांचं अमित शहांना मराठीतनं पत्र. महाराष्ट्रातील शहरी सहकारी बँकांसंदर्भात राऊतांचं शहांना पत्र. सहकारी बँकेची मालमत्ता NUCFDC मार्फत ताब्यात घेण्यात आली. हा महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीवरती थेट हल्ला, राऊतांची टीका. मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या सेनेला धक्का. नगरसेविका विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द. तर जिल्हा जात प्रमाणपत्र समितीचा निर्णय. विशाखा राऊत कोर्टात अपील करणार. त्यांच्याकडे 3 महिन्यांचा कालावधी. तर छाननी समितीनं दबावाखाली कारवाई केली. विशाखा राऊत यांची प्रतिक्रिया. माझ्यावर दबाव नव्हता, काहीतरी रिझन घेऊन उडवायचं हे मला वाटतं सत्तेचा दुरुपयोग आहे. खूप प्रेशर होतं त्या कमिटीवर. शिवसेनेच्या वाटचालीस पदासाठी नाही तर जनतेसाठी आहे. विकास गोगावले यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी साकडं. भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावलेंचं वक्तव्य. नाही, शिवसेनेची वाटचाल ही आता कोणत्या पदासाठी नाहीये. पुढची वाटचाल एवढीच असणार आहे की भविष्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत. रवींद्र चव्हाणांचा खरा लाभार्थी वैभव नाईक. निलेश राणे यांची ट्विट करत जहरी टीका. तर लोकसभा विधानसभा निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांच्या आर्थिक पैशांमुळे राणे निवडून आले. रवींद्र चव्हाण यांचे लाभार्थी कोण आहेत, जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे. वैभव नाईक यांचं प्रत्युत्तर. मशाल चिन्हावरती निवडून आलात आणि भाजपमध्ये प्रवेश केला हे दुर्दैवी. ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांची टीका. धाराशिवच्या कळंब नगर परिषदेतील ठाकरे सेनेच्या 9 तर काँग्रेसच्या 1 नगरसेवकाचा भाजपात प्रवेश. ठाकरेंच्या शिवसेनेच्या अयोध्या पौळ यांच्याकडनं फडणवीसांचं कौतुक. दत्तक घेतलेल्या विधवा तरुणीचा फडणवीसांनी पुनर्विवाह करून दिला. फेसबुक पोस्ट करत स्तुती. आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात. राज ठाकरेंचे समर्थक म्हणवणाऱ्यांकडनं शिवीगाळ. श्वेता तिवारीची इंस्टाग्रामवरती स्टोरी. हे तुमचे समर्थक असतील तर हे वर्तन मान्य आहे का? श्वेता तिवारीचा राज ठाकरेंना सवाल. साखरेच्या बाजारात 20 ते 22 हजार कोटींचा काळा बाजार होण्याची शक्यता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचा दावा. कुठेतरी 20-22 हजार कोटी रुपयाचा संपूर्ण देशामध्ये या साखरेच्या काळ्या बाजारामध्ये व्यवहार व्हायला लागलाय असा संशय घ्यायला जागा आहे. साखर दरवाढ झाली असली तरी साखर शिल्लक नसल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना फार कमी फायदा होणार. मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. साखर कमी राहिली आणि फार कमी फायदा त्या साखरेच्या दराचा आम्हाला होईल. सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात विराट मोर्चा. नेते जयंत पाटील, सतेज पाटील, खासदार विशाल पाटील, राजू शेट्टींसह शेतकऱ्यांचाही मोठ्या संख्येनं सहभाग. शक्तीपीठ महामार्गाला हिंगोलीतील आणखी एका सत्ताधारी आमदाराचा विरोध. शक्तीपीठ महामार्गासाठी सुरू असलेली जमीन मोजणी प्रक्रिया आमदार चंद्रकांत नवघरे यांनी बंद पाडली. याआधी आमदार बांगर यांनी देखील शक्तीपीठला विरोध करत प्रक्रिया बंद पाडली होती. बीडमध्ये विलास घुले हत्येप्रकरणी मोर्चा. खासदार सोनावणेंच्या मुलाला अटक करण्याची मागणी. मोर्चात नागरिकांसह गुणरत्न सदावर्ते यांचाही सहभाग. दरम्यान सदावर्तेंच्या हस्ते घुले कुटुंबियांनी उपोषण सोडलं आणि 8 दिवसात कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला. निकृष्ट पोषण आहाराची तक्रार करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचं निलंबन मागे घेण्याचा निर्णय. पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष जगदाळ यांची माहिती. देवयानी पारधी यांच्यावरील कारवाईमुळे झालेल्या वादानंतर प्रशासनाचा निर्णय. भंडाऱ्याच्या जिल्हा परिषद शाळेतील मध्यान्ह भोजनाची खासदार प्रशांत पाडोळेंकडनं पोलखोल. विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी मुदतबाह्य साहित्याचा पुरवठा. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याची मागणी. नागपूर महापालिकेच्या सभेत वंदे मातरमच्या 2 कडव्यांचंच गायन. संपूर्ण वंदे मातरम गायनाच्या नव्या निर्देशाकडे पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष. दरम्यान काँग्रेसच्या टीकेनंतर या प्रकरणी महापौरांकडनं प्रशासनाला चौकशीचे निर्देश.